टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की 2014च्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये आणि तिकडे 8वीचं एक दप्तर ठेवलेलं भरलेलं पूर्ण आणि मी प्रेसमधले असे सगळे प्रेसवाले होते त्यांना एकाला बोलवलं त्यांना म्हटलं जरा हे दप्तर उचलून दाखव रे तर त्याने उचललं तो म्हणलं नाही जड आहे म्हटलं जड आहे ना मग मी खिशात हात घातला आणि एक SD कार्ड काढलं आणि हे उचल तो हे काय SD कार्ड आहे म्हटलं हे सगळं दप्तर त्याच्यामध्ये तो सगळा अभ्यासक्रम आहे तो त्या SD कार्ड मध्ये मी टाकला होता आणि ते SD कार्ड आपण त्या टॅब मध्ये टाकलं म्हणजे 8वी ते 10वी दरवर्षी आपण महापालिका शाळेत सुरू केलं होतं आता सुरू आहे की मला कल्पना नाही कारण गेले 3-4 वर्ष महापालिकेचा बाप कोण आहे तेच कळत नाहीये महापालिकेमध्ये काय चालले लुटालुटीच कोणाला कळत नाहीये तर आपण ते दिले आणि त्याच्यामध्ये सगळी शाळेची आपली अभ्यासक्रमाची पुस्तकं होती ई-लर्निंग होतं त्याच्यानंतर काही प्रश्न पत्रिका होत्या या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात दिल्या होत्या आता ई-लर्निंग मध्ये मला वाटतं अभ्यंकर साहेब हे आता शक्य असेल तर बघा की काही गोष्टी ह्या अॅनिमेशनने तिकडे दाखवल्या होत्या आपण सांगतो तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव असेल की एखादी गोष्ट वर्णन करून सांगितलं ती कळत नाही पण प्रत्यक्ष दाखवणं शक्य नसतं मग अॅनिमेशननी जर का दाखवली तर ते आपल्याला मुलांना पटकन कळतं अरे हा असं आहे तर ते जे काही ई-लर्निंग आहे ह्याचं सुद्धा फार महत्व आहे आता ह्या टॅबलेटमधनं आपण ते केलं नंतर एक मी साधारणतः 2010 साली हे मी का सांगतोय कारण आता शिक्षण हा विषय हा तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळता पुढे काय काय तुमचा फंड तुम्ही वापरणार तर कुठे वापरा किंवा कुठे वापरू शकता त्याचं मी तुम्हाला उदाहरण देतोय 2010च्या सुमारास किंवा त्याच्याही आधी आपण व्हर्च्युअल क्लासरूम सुरू केले मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जणांनी ते बघितले असतील व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय केलं माझ्या मनात असं आलं की महापालिकेच्या शाळा आपण कधी कोणी म्हटलं कुठल्या शाळेत जातो तर पालकांना कदाचित लाज वाटते की माझा मुलगा किंवा माझी मुलगी महापालिका शाळेत जाते पण आता त्याच महापालिका शाळांमध्ये आदित्यमध्ये जो काही सगळा एक बदल केला मग त्याच्यामध्ये सगळे CBSE आणि काय CSE काय असतात ते आम्हाला SSE माहिती पुढचं काही माहिती नाही हे सगळे बोर्ड त्याच्यामध्ये त्याचं शिक्षण सुरू केलं मराठी भाषा तर सक्तीचीच केली पण इतरही 4-5 भाषांमध्ये आपण शालेय अभ्यासक्रम सुरू केला त्याच्यामुळे कदाचित पहिल्या प्रथम महापालिका शाळांमध्ये सुद्धा ऍडमिशनसाठी या रांगा लागायला लागल्या आणि पालक सांगायला लागले आमच्याकडे यायला लागले की आम्हाला महापालिकेच्या शाळेमध्ये ऍडमिशन असं कधीच येत नव्हते कोणी सगळे मोठमोठ्या शाळांमध्ये सांगत होते की आम्हाला तिकडे जरा लावा न वशील आमच्या मुलीला ऍडमिशन पाहिजे महापालिका शाळेत ऍडमिशन पाहिजे का कारण आपण शिक्षणाचा दर्जा सुधारला महापालिका शाळेंची सुद्धा चांगली डागडुजी केली आणि त्याला वरून आपण काय नाव ठेवलं मुंबई पब्लिक स्कूल जाऊन बघा तर त्याच्यामध्ये सुद्धा महापालिकेमध्ये सुद्धा काही चांगले शिक्षक आहेत मग महापालिका तेव्हा आपल्याकडे होती मी आयुक्तांशी बोललो सगळ्यांशी अधिकाऱ्यांशी बोललो शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता आपण हा मर्यादित स्वरूपात करूया 10वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही 10वीचे जेवढे वर्ग आहेत त्याच्यात तुम्ही तुमच्या शाळांमधला प्रत्येक विषयातला एक तज्ञ चांगला शिक्षक निवडा आणि एकच शिक्षक त्याला आपण एक स्टुडिओ करून दिला आणि स्टुडिओतनं तो त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना तो शिकवायला लागला सगळ्यांना म्हणजे शिक्षणाचा दर्जा आपण उंचावून समान करण्याचा हा एक प्रयत्न केला आणि हा नुसता शिक्षक म्हणजे टीव्ही सुरू केल्यानंतर जसं चालतं तसं नाही तर दोन्हीकडनं संभाषण म्हणजे त्याचं शिकून झाल्यानंतर शाळेप्रमाणे तो शिक्षक विचारायचं या शाळेत कोणाला काही प्रश्न आहे का तो प्रश्न सगळ्या मुलांना ऐकायला जायचं त्याचं उत्तर सगळ्यांना ऐकायला जायचं आणि ही पद्धत मला आठवत आहे की जेव्हा त्याचं आपण उद्घाटन केलं कोणाला बोलवायचं तर डोक्यामध्ये विचार आला नाव आलं डॉक्टर रघुनाथ माशेलकर आता माशेलकर साहेबांशी बोलणार कोण कारण मोठी माणसं आहेत बिझी आहेत मग त्यांना फोन केला आणि त्यांना फोन करून असं सांगितलं की माशेलकर साहेब एक कार्यक्रम असा आहे तर आपण यावं अशी आमची एक इच्छा आहे तर मला त्याने सांगितलं की ठीक नाही मी येणार पण मला जरा वेळ आणि कार्यक्रम काय आहे ते दिवस आणि वेळ जरा सांगाल तर बरं होईल म्हणून माझ्या बरोबर मला वाटतं आदेश बांदेकर होते आदेश बांदेकरना म्हटलं आदेश जरा तुम्ही प्लीज समजून सांगा आदेशने त्याला एक 2-3 मिनिटं समजून सांगितल्यानंतर आदेश म्हण अरे नाही थांबा तुम्ही उद्धवजींशीच बोला म्हटलं काय झालं चिडलेत काय झालं तुम्ही फोन घेतला मला म्हणाले उद्धवजी तुम्ही विश्वास ठेवणार नाही जे मी आता लिहितोय ते तुम्ही करताय मी आता माझी डायरी बघणार नाही मला वेळ आणि ठिकाण सांगा मी आलो
आणि ते आले. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, या आपणच पुढे नेल्या पाहिजेत. कारण हे सगळं मी आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला सांगत असताना 15 दिवसापूर्वी जे मी मराठवाड्यात फिरलो, मराठवाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे तसं गेल्या वर्षी महाराष्ट्रभर आपत्तीच आली. म्हणजे एवढा पाऊस पडला की यापूर्वी म्हणजे मराठवाड्यातले साधारणतः 70-80-90 वर्षाचे शेतकरी मला सांगत होते की एवढा पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. एवढा पाऊस आला म्हणजे काही ठिकाणी नदीच्या पात्रातून पाण्याचे लोटच्या लोट जे आले ते जमिनीच वाहून गेल्या. म्हणजे घरदारं वाहून गेली, जमीन वाहून गेल्या, जमिनीवरचे माती वाहून गेली, खडक सगळे गोटे हे सगळे वरती आले. आणि मग अशा परिस्थितीत शेतकरी विचारायला लागला की खायचं काय. मग त्यांना धीर देण्यासाठी जो काय मी फिरलो आणि शेतकऱ्यांना मी सांगितलं तुम्ही बोला, तुमचं काय म्हणणं आहे. तर त्याच्यात एक महिला उभी राहिली आणि उद्वेगाने बोलली. ते सगळ्या परिस्थितीचं तिने वर्णन केलं आणि तिने सांगितलं की असं म्हणतात की मुलींना फुकट शिक्षण आहे, पण माझ्या मुलींना तिकडे शिकवायला गेलं तर त्याच्यासाठी फी भरायला लागते. आम्ही आमच्या घरामध्ये आता काय नाहीये, शिकायचं कसं, मला मुलीला शिकवायचंय काय. म्हणजे ती उद्वेगाने बोलत होती, डोळ्यात पाणी पण होतं, एक राग पण होता, उद्वेग पण होता, शल्य पण होतं. आणि मग आपण एक हे केलं की त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण शिवसेनेने घेतली. आणि मग कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना बोलवलं, म्हटलं ताई शांत व्हा, आता चिंता मिटली ना. तर त्या पुढे म्हणाल्या साहेब हे मी केवळ माझं दुःख नाही सांगितलं, मी माझ्या गावाचं दुःख सांगितलं. अशा अनेक मुली आहेत, अनेक मुलं आहेत. म्हणजे आता अभ्यंकर साहेब तुम्ही तर मुंबईच्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करताय आणि तुमचा फंड तुम्ही मुंबईच्या शाळेमध्ये जेमतेम जो काय मिळतोय तुम्हाला तुटपुंजा तो वापरू शकताय. पण केवढं मोठं आपल्या महाराष्ट्राचं जे काही शाळा आणि शिक्षण क्षेत्र आहे तिकडे लक्ष देणार कोण. कारण आम्हाला वेळच नाहीये. मुलांना शिकून तयार करण्याची आमची जबाबदारीच नाहीये. आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे, खासदार फोडायचे. आम्ही टिकोजीराव खुर्चीवर बसलो का दुनिया गेली खड्ड्यात, आम्हाला काय करायचं त्याचं. आणि मग तिथे तुमचा जो विषय येतो की नुसतं रेवडी दिल्यानंतर सगळं काही विसरून आपण नको ती माणसं निवडून देतो. त्याच्यापेक्षा नेमकं निवडायचं काय, तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ निवडायचे, हे शिकवण्याचं काम हे तुम्ही करायला पाहिजे. नाहीतर असे कार्यक्रम होत राहतील. आणखीन मी पण सांगेन, मी पण माझा फंड देतो, किती द्याल, किती कॉम्प्युटर देणार. बरं कॉम्प्युटर दिल्यानंतर त्याला कॉम्प्युटरचा तो ऑपरेटर आणि शिक्षक असं कॉम्बिनेशन पाहिजे, हे कोण शिकवणार परत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे वाटतं करायचं म्हटलं तर करू शकतो आणि ते केलंच पाहिजे. आणि एका गोष्टीचं मला नक्कीच समाधान आहे की कोणीतरी केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा माझ्या पक्षाचा आमदार करतोय याचा मला अभिमान आहे, याचा मला नक्कीच अभिमान आहे. आणि हे क्षेत्र जे आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की आजोबांचं जे उदाहरण गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं. कारण आमची जर का घराण्याची परंपरा पाहिली तर आजोबांची आई, त्यांची आजी म्हणजे सगळे असे शाळेत वेळ शिकलेले नव्हते पण विचारांनी पक्के, संस्कारांनी पक्के. तर एकदा शाळेतनं आजोबांच्या आईना बोलवणं आलं की जरा बोलाय, आजच आजोबांची पुण्यतिथी. तर आजोबांच्या आईला बोलवलं आणि त्याने शिक्षकांनी सांगितलं की हा केशव जरा अभ्यासात कच्चा आहे, त्याची तयारी करून घ्यायला पाहिजे. आताचं शिक्षक सुद्धा ते होतं ना तुमची काय होते, पीटीए. म्हणजे आता खरं शिक्षकावरती जी जबाबदारी असते ते शिक्षक बहुतेक पालकांवरती टाकतात. तर माझ्या आजोबांच्या आईने सांगितलं त्यांना त्यांची तयारी करून घ्यायला म्हणजे करायचं म्हणजे काय करायचं, आम्ही शाळेमध्ये धोंडा पाठवत असतो, त्याला शेंदूर फासायचं काम तुम्ही करायचं असतं, आम्हाला नाही सांगायचं. मग आम्ही शाळेत त्याच्यासाठी पाठवतो आणि शाळेत पाठवल्यानंतर शिक्षक जर का सांगत असतील की याची तयारी करून घ्या, मग तुम्ही कशाला आहात. तर हे जे काय आहे ना, पालकांनी पालकांचं काम करावं. चांगली शाळा, चांगला शिक्षक, चांगले संस्कार हे पालकांनी द्यायला पाहिजे. पण चांगले शिक्षण आता त्याच्यात परत असं आहे की कॉम्प्युटरच्या युगामध्ये पूर्वी आता सगळ्या गमती जमती आहे. प्लॅनचेट प्रकार माहिती आहे का तुम्हाला. अरे हो, सगळ्यांनाच माहिती आहे. आता त्याच्यात असं म्हणतात की ते असं ते म्हटलं का आत्मे येतात, बरोबर ना. इंटरनेट काय आहे, एखादा प्रश्न विचारला की ते उत्तर मिळायचं. तर इंटरनेटवरती जरा कुठे तुम्ही टक 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 केले का संपूर्ण त्याची कुंडली येते. पण ही माहिती झाली,
माहितीला जेव्हा अनुभवाची जोड मिळते तेव्हा त्याचं ज्ञानात रूपांतर होतं, असं माझा समज आहे. आता ते त्या माहितीच्या आधारावरती त्याचं ज्ञानात रूपांतर करून त्याच्या चांगल्या मूर्त्या घडवण्याचं काम हे करणं हे तुमचं काम आहे. आणि या कामासाठी आमच्याकडनं जे जे लागेल, ज्या ज्या वेळेला लागेल ते आम्ही यथाशक्ती केल्याशिवाय राहणार नाही, एवढं एकच वचन तुम्हाला देतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या ठिकाणी आम्हाला फक्त पक्ष फोडायचे, आमदार फोडायचे आहेत असा टोला ठाकरेंनी लगावलेला आहे. सामान्य जनतेकडे कोण लक्ष देत नाहीये असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर या कार्यशाळेमध्ये उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. गेले 3 ते 4 वर्ष महापालिकेमध्ये बाप कोण आहे तेच कळत नाहीये अशी जहरी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. महापालिकेमध्ये काय लुटालूट सुरू आहे ते कळत नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. स्पर्धेच्या युगात मुलं आपलं जे मूळ आहे तेच विसरतायत असंही सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी केलंय. सोनम वांगचूक यांना देशद्रोही म्हणून जेलमध्ये टाकलं, आम्ही पाठीवर अक्षर गिरवत मोठे झालो अशी विविध मुद्दे उपस्थित करत ठाकरेंनी विधानं केली.